गडचिरोली जिल्ह्याचा आपण इतिहास बघतो तर तो गडचिरोली जिल्हा हा विदर्भातील एक जिल्हा आहे. भाग 2 मध्ये गडचिरोली जिल्ह्याचे राजकीय महत्त्व, स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर वाटचाल. गडचिरोली जिल्हा हा जंगलांचा जिल्हा आहे. गडचिरोली जिल्ह्याचा राजकीय इतिहास हा इतर जिल्ह्यांप्रमाणे सरळ रेषेत पुढे जाणारा नसून तो संघर्ष, उपेक्षा आणि हळूहळू झालेल्या जागृतीने घडलेला आहे. ब्रिटिश काळात हा भाग मुख्य प्रवाहातील राजकारणापासून दूर राहिला. मात्र याच काळात येथे राजकीय जाणीवेची बीजे रोवली गेली, जी पुढे स्वातंत्र्य चळवळीच्या रूपाने व्यक्त झाली. ब्रिटिश सत्तेच्या आगमनानंतर गडचिरोली परिसराचा समावेश चांदा जिल्ह्यात करण्यात आला होता. इंग्रजांनी जंगलावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर वन कायदे लागू केले. पारंपरिक जंगल हक्क, शिकारीचे अधिकार आणि वनसंपत्तीवरील स्थानिक नियंत्रण संपुष्टात आले. यामुळे आदिवासी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला. हा असंतोष राजकीय चळवळीचे स्वरूप घेऊ लागला होता. जरी तो सुरुवातीला संघटित स्वरूपाचा नव्हता, पण 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला गडचिरोली परिसरात अनेक लहान मोठे आदिवासी उठाव झाले. हे उठाव होते कर व्यवस्था, जबरदस्तीची मजुरी आणि जंगलावरील बंदी या विरोधात हे उठाव होते. इंग्रज प्रशासनाने या उठावांना केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मानले. मात्र प्रत्यक्षात हे स्वातंत्र्य आणि अस्मितेचे संघर्ष होते. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पोहोचण्यास काहीसा वेळ लागला. कारण गडचिरोली जिल्हा हा अतिशय दुर्मिळ असा जिल्हा होता. तरीही स्वातंत्र्य चळवळीच्या विविध टप्प्यांमध्ये येथील लोकांचा सहभाग हळूहळू वाढत गेला. असहकार चळवळ, सविनय कायदेभंग आणि भारत छोडो आंदोलनाच्या काळात गडचिरोली जिल्हा व या परिसरातील अनेक तरुणांनी सहभाग या सर्व चळवळींमध्ये घेतला होता. जंगल भागात असल्यामुळे ही आंदोलने गुप्त स्वरूपात संदेशवाहकांच्या माध्यमातून चालत असत. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजासाठी शिक्षण आणि जागृतीचे कार्य काही समाज सुधारकांनी सुरू केले होते. स्थानिक शिक्षक, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी खेडोपाडी जाऊन स्वातंत्र्य, हक्क आणि स्वाभिमान यांचे महत्त्व पटवून दिले. या प्रयत्नांमुळे राजकीय जाणीवा अधिक तीव्र होत गेल्या. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर गडचिरोलीचा प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी आला. स्वातंत्र्य मिळाले तरीही आदिवासी समाजाचे प्रश्न कायमच होते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जमीन हक्क, जंगल हक्क, शिक्षण आणि आरोग्य
या मूलभूत बाबींमध्ये फारसा बदल झाला नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर राजकारणात गडचिरोली जिल्हा हा विकासाच्या मागासलेपणाचे प्रतीक बनला गेला होता. इसवी सन 1956 मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर विदर्भाचा महाराष्ट्रात समावेश झाला आणि गडचिरोली परिसर नागपूर विभागाचा भाग ठरला. मात्र प्रशासकीय दृष्ट्या हा भाग अजूनही चांदा जिल्ह्याचा उपविभाग होता. स्थानिक पातळीवर स्वतंत्र जिल्ह्याची मागणी जोर धरू लागली होती. दुर्गम भूगोल, प्रशासकीय दुर्लक्ष आणि विकासातील असमतोल यामुळे स्वतंत्र जिल्ह्याची आवश्यकता अधोरेखित झाली होती. गडचिरोली जिल्हा हा जंगल विभाग आणि अगदी रिमोट एरियात असल्यामुळे हा जिल्हा मागेच राहिला होता. या जिल्ह्याच्या मागणीचा परिणाम म्हणून 26 ऑगस्ट इसवी सन 1982 रोजी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा क्षण गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील मैलाचा दगड ठरला. स्वतंत्र जिल्हा झाल्यामुळे प्रशासन अधिक जवळ आले. विकास योजना राबवण्यात गती मिळाली आणि स्थानिक नेतृत्व उदयास आले. स्वातंत्र्योत्तर काळात गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणावर आदिवासी प्रश्नांचा खोलवर प्रभाव राहिला. जमीन सुधारणा, वनहक्क कायदा, विस्थापन आणि खनिज प्रकल्प यासारख्या विषयांवर सतत राजकीय संघर्ष होत राहिला. जंगलावर अवलंबून असलेल्या समाजासाठी विकास म्हणजे नेमके काय हा प्रश्न आजही अनुत्तरित असल्याचे आपल्याला जाणवून येते. याच पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात डाव्या विचारसरणीचा प्रभाव वाढू लागला. नक्षलवादी चळवळीने येथे पाय रोवले आणि ती राजकीय व सामाजिक वास्तवाचा भाग बनली. बेरोजगारी, अन्याय आणि प्रशासनापासून दुरावा यामुळे अनेक तरुण या चळवळीकडे वळले. याचा परिणाम जिल्ह्याच्या राजकीय स्थैर्यावर आणि विकास प्रक्रियेवर झाला. तरीही गडचिरोली जिल्ह्याचे राजकारण केवळ संघर्षापुरते मर्यादित राहिले नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज व्यवस्था आणि आदिवासी आरक्षणामुळे स्थानिक नेतृत्वाला संधी मिळाली. महिला सरपंच, आदिवासी प्रतिनिधी आणि युवक नेतृत्व पुढे येऊ लागले. आज गडचिरोली जिल्हा हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील असला तरीही तो लोकशाही प्रक्रियेचा सक्रिय भाग आहे. मतदान, जन आंदोलने आणि हक्कासाठीचा संघर्ष यामधून येथील जनता आपली भूमिका स्पष्टपणे मांडते. गडचिरोली जिल्ह्याचा राजकीय इतिहास म्हणजे उपेक्षेपासून आत्मनिर्भरतेपर्यंतचा आणि अभिमानाचा प्रवास आहे, जो आजही सुरू आहे.